महाराष्ट्र शासनाच्या अधिकारातील चारही वीज कंपन्यातील वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न आणि महाराष्ट्राच्या ऊर्जा उद्योगाच्या धोरणासंदर्भात वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीतर्फे दिनांक 7 जानेवारी रोजी 24 तासाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला। तर या अनुषंगाने समितीतर्फे देवपुरातील वर्षा बिल्डिंग येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली। पेन्शन योजना खाजगीकरण करणाऱ्या प्रशासनाचा खाजगीकरण करणाऱ्या प्रशासनाचा कृती समितीचा अरे बोल कामगारा हल्ला बोल बोल कामगारा बोल कामगार कपात के विरुद्ध हल्ला बोल कामगार कपात के विरुद्ध हल्ला बोल खाजगीकरण हल्ला बोल आपले लेके हल्ला बोल गद्दारों के विरुद्ध हल्ला बोल कामगारात फूट पाडणाऱ्या संघटनांचा कामगारात फूट पाडणाऱ्या आवाज दो आवाज दो आवाज दो आवाज दो बोर्ड्स मैनेजमेंट बोर्ड्स मैनेजमेंट होश में आके तुमको बात तो तुमको नहीं तो हमको नहीं तो हमको नहीं तो हमको नहीं दे तो। यावेळी संयुक्त कृती समितीचे विविध पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचारी, अभियंते उपस्थित होते। दरम्यान याबाबत BN पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, या ठिकाणी 6 प्रमुख संघटनांचा एक दिवसाचा 7 जानेवारी रोजी संप या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध 9 मागण्यांसाठी पुकारलेला आहे। त्या 9 मागण्यांमध्ये रिस्ट्रक्चरिंग नावाचा एक भूत कामगार कपातीचा आड ह्या वीज मंडळामध्ये या 3 कंपन्या सुरू झालेल्या आहे। या कामगार कपातीच्या विरुद्ध, रिस्ट्रक्चरिंगच्या विरुद्ध हा आमचा एक संप आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की जे मालेगाव, मुंब्रा, सीड, कळवा हे 3 डिव्हिजन पुन्हा खाजगीकरणाच्या निमित्ताने खाजगी कंपनीला देण्याचा जो काही घाट लावलेला आहे त्याच्या विरोधात आमचा हा संप आहे। 210 मेगावॅट संच जे बंद करण्याचं नाटक ह्या महानिर्मिती कंपनीमध्ये सुरू झालेलं आहे त्याच्या विरोधात, हा रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात आणि पेन्शन योजना जी जुनी आमची मागणी मान्य झालेली आहे, महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली आहे, ती मागणी मान्य झालेली असताना सुद्धा जे लागू झालेले नाही ती पेन्शन योजना लागू करावी याच्यासाठी सुद्धा हा संप आहे। या संपामध्ये ज्या 6 संघटना प्रामुख्याने आहेत त्याच्यामध्ये वर्कर्स फेडरेशन आहे, कामगार महासंघ आहे, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन आहे, तांत्रिक कामगार संघटना म्हणून ज्या 2 संघटना आहेत त्या आहेत, इंटक आहे आणि या ठिकाणी काही संघटना ह्या संपाच्या निमित्ताने अपप्रचार ह्या लोकांच्या मध्ये करत आहेत। संपाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची आर्थिक मागणी या ठिकाणी नाही। आर्थिक मागणी नसताना सुद्धा प्रशासन मात्र 19 तारखेला दिलेल्या संपाची नोटीस आम्हाला 3 जानेवारीला संपाच्या नोटिसीच्या बाबतीत चर्चेला बोलवलं, परंतु त्या ठिकाणी कुठलीही मागणी मान्य न झाल्या कारणाने, कुठल्याही सकारात्मक भूमिका या प्रशासनाने घेतल्या न कारणाने हा संप आम्ही करत आहोत। या संपाच्या बाबतीत आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत कामगार हे रिकन्सिलेशन मध्ये जात होते, कामगार आयुक्ताकडे जात होतं, ह्या वेळेस मात्र उलट झालं। या ठिकाणी वीज मंडळातल्या 3 कंपन्या या संपाच्या बाबतीत ह्या कन्सिलेशनच्या याच्यामध्ये गेलेल्या आहेत, ज्याची आज तारीख या कन्सिलेशनची आहे। आम्हाला कुठल्याही वीज ग्राहकांच्या विरोधात हा संप नाही। वीज ग्राहकांवर जे काही अन्याय होणार आहे, वीज ग्राहकांचे जे नुकसान होणार आहे त्याच्या बाबतीत आहे, कारण वीज मंडळाचे हे जे पॉवर स्टेशन असतील, काही डिव्हिजन असतील, हे जर काही खाजगी कंपन्यांना दिलं तर त्या ठिकाणी आम्ही वीज निर्मिती करतो 2 रुपये 20 पैसे, 2 रुपये 50 पैसे। ज्या ठिकाणी आमचे जलविद्युत केंद्र आहेत, जे जलविद्युत केंद्र या ठिकाणी शासन हे पुन्हा खाजगी कंपन्याला देत आहे, ज्याची निर्मितीची किंमत एका युनिटची 75 पैसे आहे आणि या ठिकाणी त्या बाहेर दिल्यानंतर त्याची किंमत 3 रुपये होणार आहे। हा ग्राहकांना सुद्धा भोजन पडणार आहे, ग्राहकांना भोजन पडू नये आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्या पॉवर स्टेशन जे आहेत, ते जलविद्युत केंद्र जे आहेत ते देऊ नये असे आहे। आत्ताच आमच्या जवळचं जळगाव विभाग जो होता, औरंगाबाद होतं, भिवंडी आहे, हे खाजगीकरणाला दिलं। त्या खाजगी कंपन्यांनी 1 वर्षभर त्या ठिकाणी काम केलं, पैसे लाख करोडो रुपये
ह्या वीज मंडळाचे बुडवून चालले गेले आणि परत त्याच कंपनीनं मात्र आता या ठिकाणी खाजगीकरणाच्या निमित्ताने हे देण्याचा घाट या ठिकाणी काम चालू ठेवलं का तुम्ही? आणि आमच्यापैकी कुठल्याही माणूस ह्या 6 संघटनांचे जेवढे सभासद आहे हे सर्व लोक संपावर आहेत. ह्या संपाच्या आतापर्यंत आलेली आकडेवारी असे सांगते की 90% लोक ह्या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. काही गद्दार आहेत, काही चुकीच्या धोरणाच्या मागे गेलेले लोक आहेत, त्यांच्या दर नगण्य अशी संख्या आहे. या ठिकाणी असलेली 6 ज्या संघटना आहे ह्या महाराष्ट्रात या वीज क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वात प्रबळ मोठ्या आणि कामगारांना न्याय मिळवून देणाऱ्या संघटना आहेत. 1 दिवसाचा हा संप आहे. 1 दिवसाच्या संपामध्ये सर्वांनी जे काही भाग घेतला त्याबद्दल सर्व कामगारांचे सर्व संघटनांच्या प्रतिनिधीचे आपलं सुद्धा आम्ही धन्यवाद देतो.